शहादा NSPL 2025 सीझन 2 चा समारोप वादात. संघमालकाने बक्षिसाची रक्कम हवेत उडवून केला अन्यायाचा निषेध. शहादा शहरात नुकत्याच पार पडलेल्या NSPL 2025 सीझन 2 क्रिकेट स्पर्धेचा समारोप मोठ्या वादात आणि तितक्याच धाडसी निषेधात झाला. राजनंदिनी संघावर झालेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ संघाचे सर्वेसर्वा बाळा राजपूत यांनी थेट मंचावरच बक्षिसाची रक्कम हवेत भिरकावून दिल्याने संपूर्ण क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्पर्धेदरम्यान झालेल्या काही निर्णायक निर्णयांवर राजनंदिनी संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र खेळाडूंच्या सन्मानाचा विचार करून संघाने चौथे पारितोषिक स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पारितोषिक वितरणाच्या वेळी बाळा राजपूत यांनी प्रथम प्रमुख अतिथींचा सन्मान केला, ट्रॉफी स्वीकारली आणि नियमानुसार मंचावर उपस्थित राहिले. मात्र त्यानंतर त्यांनी आयोजकांच्या निर्णय प्रक्रियेविरोधात निषेध नोंदवत चौथ्या क्रमांकाचे 25,000 रुपये व स्वतःकडून 5,000 रुपये असे एकूण 30,000 रुपये आपल्या खेळाडूंवरून ओवाळून थेट हवेत उडवून दिले. तसेच हातात घेतलेली ट्रॉफी सन्मानपूर्वक मंचावर परत ठेवून आपण कोणत्याही पुरस्कारासाठी किंवा पैशासाठी खेळत नसल्याचे ठामपणे दाखवून दिले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या कृतीचे समर्थन करत अन्यायाविरुद्धचा स्वाभिमान असे वर्णन केले आहे. आम्हाला पैशांची हाव नाही, मात्र आमच्या खेळाडूंच्या मेहनतीचा अपमान होता कामा नये अशी भावना या कृतीतून व्यक्त झाल्याचे क्रीडाप्रेमींमध्ये बोलले जात आहे. दरम्यान या प्रकारामुळे स्पर्धा आयोजकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भविष्यातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पारदर्शकता, निष्पक्ष पंचनिर्णय आणि खेळाडूंची न्याय्य वर्तन व्हावे अशी जोरदार मागणी होत आहे. बाळा राजपूत यांच्या या पावलामुळे शहादा शहरासह संपूर्ण परिसरात NSPL स्पर्धा चर्चेचा विषय ठरली आहे. मराठी न्यूज नेटवर्क. बातमी तुमची, साथ आमची. ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.